डिजिटल मार्केटिंग हा गेल्या काही वर्षापासून अगदी ट्रेंडिंगचा विषय राहिला आहे आणि काही वर्षातच मार्केटिंगसाठी हे एक प्रमुख माध्यम बनू शकतं. त्यामुळे प्रत्येक बिझनेसमॅनने डिजिटल मार्केटिंग स्वीकारून आपल्या बिझनेसचा ROI वाढवणं गरजेचं आहे. डिजिटल मार्केटिंगविषयी खोल जाण्यापूर्वी आपण डिजिटल मार्केटिंग आणि पारंपरिक मार्केटिंगमधला फरक आणि डिजिटल मार्केटिंगचे फायदे जाणून घेऊ. पारंपरिक मार्केटिंग म्हणजे आपण प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची मार्केटिंग करण्यासाठी वृत्तपत्र, मासिकं, TV, रेडिओ या माध्यमांचा वापर करतो. आणि डिजिटल मार्केटिंग म्हणजे मार्केटिंगसाठी आपण इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतो. त्यामुळे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा डिजिटल मार्केटिंगचे खूप फायदे आहेत. चला तर पाहूया ते 5 मेन फायदे. रिअल टाईम ऑप्टिमायझेशन. डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण ज्या ॲड्स देतो त्याचा जर काही परिणाम झाला नाही किंवा आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला नाही तर आपण त्यामध्ये बदल करू शकतो. आपण एक दुसरा प्लॅन घालू शकतो. पण पारंपरिक मार्केटिंगमध्ये आपण एकदा जर जाहिरात दिली तर त्यामध्ये बदल करता येणं कठीण आहे. परिणाम मोजणे शक्य आहे, म्हणजेच इट इज मेजरेबल. डिजिटल मार्केटिंगचा परिणाम बिझनेसवर किती झाला आहे हे मोजणं शक्य आहे. आपल्याला सहज कळू शकतं की आपली ॲड किती लोकांपर्यंत पोहोचली आहे, किती लोकांनी आपली ॲड पाहून वस्तू किंवा सेवा विकत घेतली आहे, लोक आपल्या वेबसाईटवर किती वेळ घालवत आहेत, ते किती व कोणकोणत्या वेबसाईटचे पेज पाहत आहेत हे आपण पाहू शकतो, जे पारंपरिक मार्केटिंगमध्ये मोजणं अशक्य आहे. ग्राहकांशी संवाद वाढवा. डिजिटल मार्केटिंग हे व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकांसोबत संवाद वाढवण्यास मदत करते. सध्या डिजिटल मार्केटिंगच्या दुनियेत आपण ग्राहकांशी कनेक्ट राहून त्यांना आपले प्रोडक्ट आणि सर्व्हिसबद्दल इन्फॉर्मेशन देऊन आपले प्रोडक्ट खरेदी करण्यास त्यांना मदत करू शकतो. वैयक्तिक संवाद. डिजिटल मार्केटिंगचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही प्रत्येक ग्राहकाशी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधू शकता. ज्यामुळे काय होईल, प्रत्येक ग्राहकाची गरज तुमच्या लक्षात येईल. मग त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधून तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेण्यास त्यांना प्रवृत्त करू शकता. कमी खर्चिक. डिजिटल मार्केटिंग हा खूप स्वस्त पर्याय आहे. जितके ग्राहक तुमच्या ॲडवर क्लिक करतात तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही बजेटनुसार सुरुवात करू शकता. ज्यामुळे काय होईल, तुम्ही थोड्या ॲड्स देऊन त्याचा काय परिणाम झाला आहे हे ऑब्झर्व करू शकता. तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून तुमच्या मार्केटिंगचा खर्च कमी करू शकता. हे 5 असे फायदे आहेत ज्यामुळे तुम्ही डिजिटल मार्केटिंगकडे वळणं खूप गरजेचं आहे. ही माहिती छान वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.